Started. हो, येस सर. सुरू कर. ओके सर. सर्वांना पुनश्च एकदा सुप्रभात. शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद अहिल्यानगर ऑनलाईन मार्गदर्शन वर्ग टप्पा 3 मध्ये आज जॉईन झालेले सर्व अधिकारी, शिक्षक, पालक, विद्यार्थी, बालमित्र सर्वांचे मी शब्दसुमनांनी प्रथम सहर्ष स्वागत करतो. इयत्ता 5वी शिष्यवृत्तीच्या विद्यार्थ्यांसाठी प्राथमिक शिक्षण विभागाने हा जो काही उपक्रम राबवत आहे तो खरोखर एक स्तुत्य उपक्रम आहे. आणि या उपक्रमाअंतर्गतच आज या ठिकाणी माझ्याकडे मराठी हा विषय दिलेला आहे. आणि यामध्ये इयत्ता 5वीची जी जुलै 2022 मधील अंतिम परीक्षा झालेली होती त्या परीक्षेची प्रश्नपत्रिकेवर आपल्याला चर्चा करायची आहे. ती प्रश्नपत्रिकेतील मराठी भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्याचबरोबर मराठी विषयाचा एक घटक माझ्याकडे दिलेला आहे, शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, हा देखील आपल्याला बघायचा आहे. तर हे दोन्ही भाग आपण आज या ऑनलाईन मीटिंग मधून चर्चा करणार आहोत, समजून घेणार आहोत. प्रथमतः या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या सर्व बालमित्रांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो. आता आपण प्रथम इयत्ता 5वी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा जुलै 2022 यामधील पेपर 1 आणि आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की ए, बी आणि सी, डी असे 4 संच असतात प्रश्नपत्रिकेचे. यामध्ये ए संचातील जी प्रश्नपत्रिका आहे त्यावर आपण स्पष्टीकरण घेणार आहोत. आता आपण स्क्रीन शेअर करतो मी. प्रश्नपत्रिका आपल्याला समोर दिसेल. प्रश्नपत्रिका ओपन करतोय. बघा बालमित्रांनो, आपल्याला स्क्रीनवर पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी फेब्रुवारी 2023 सॉरी आपल्याकडं 2022 ची प्रश्नपत्रिका आपल्याला घ्यायची आहे. एक मिनिट. जुलै 2022 ही प्रश्नपत्रिका आपल्या समोर स्क्रीनवर आता दिसत असेल. बालमित्रांनो,
संच ए मधील ही प्रश्नपत्रिका आहे आणि या प्रश्नपत्रिकेमधील अ, मराठी भाग आपण बघणार आहोत. इंग्रजी किती चालेल का? एक सेकंद. ही जरा वेगळी प्रश्नपत्रिका आली. पेपर 2 ची प्रश्नपत्रिका आली. एक मिनिट. हा, मराठी विषय जुलै 2022 ही प्रश्नपत्रिका आपण बघतोय. यामध्ये प्रश्न पहिला, वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता प्रथम आपण उत्तरा वाचन करून घेऊया. या प्रश्नपत्रिकेमधील पहिला प्रश्न जो आहे तो उतार्यावरती दिलेला आहे. उत्तरा आता आपण प्रथम बालमित्रांनो अतिशय काळजीपूर्वक वाचन करून घ्यायचं आहे. आता मी उतारा वाचतोय आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरे आपण पर्यायातून बघणार आहोत. खेडीपाडी आनंदात होती. भीमा, पूर्णा, तापी, कृष्णा सुसंपन्न वाहत होत्या. सह्याद्री व सातपुडा निवांत पहुडले होते. प्रत्येक घरात नंदादीप प्रशांत तेवत होते. अंगणामधली तुळशी वृंदावने मंजिऱ्यांनी डवरून डोलत होती. ओसऱ्यावरील झोपाळे मुली बाळींनी गजबजून ओव्या गात होते. दुष्काळ ठाऊकच नव्हता. गोठ्यात गाई वासरांची दाटी होती. सांज सकाळ तुळशीपाशी दिवे लागत होते. गोग्रास घातल्याशिवाय गृहिणी जेवत नव्हत्या. कुणाचीही लक्ष्मी सोन्या मोत्या वाचून रीती नव्हती. पोरे बाळे, लेकी सुना, शेते भाते, गुरे वासरे, पशु पक्षी आनंदात होते. झाडे झुडपे सुद्धा महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती. अशा रीतीने हा उतारा या ठिकाणी आलेला आहे आणि या उतार्यावरती आता आपण प्रश्न बघणार आहोत. बालमित्रांनो, उतारा काळजीपूर्वक वाचायचा नेहमी आणि त्यानंतर त्या खालचे प्रश्न बघायचे आहेत. यामध्ये पहिला प्रश्न आहे, खेडीपाडी आनंदात होती या कोणत्या गोष्टीतून कळते? तर पर्यायामध्ये दिलेले आहे. नद्या सुप्रसन्न वाहत होत्या. ब, दुष्काळ ठाऊकच नव्हता. क, गोठ्यात गाई वासरांची दाटी होती आणि ड, महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती. बालमित्रांनो, तुम्ही जर उत्तरा काळजीपूर्वक वाचला तर तुमच्या असं लक्षात येईल की नद्या सुप्रसन्न वाहत होत्या, दुष्काळही ठाऊक नव्हता आणि गोठ्यात गाई वासरांची दाटी पण होती आणि शेवटच्या ओळीमध्ये महाराष्ट्रावर लक्ष्मी प्रसन्न होती ही देखील ओळ आलेली आहे. म्हणजे पर्यायामध्ये जे ब, क, ड हे 4 पर्याय दिलेले आहेत ते 4ही पर्याय बरोबर आहेत. त्यामुळे प्रश्न क्रमांक 1 चा पर्याय क्रमांक 3 आपल्याला निवडून बरोबर तोच आपल्याला रंगवायचा आहे. म्हणून तुम्ही प्रश्न सर्व वाचायचे, पर्याय देखील सर्व वाचायचे. फक्त पहिलाच पर्याय वाचला असता आणि समजा तुम्हाला तर ते लगेच बरोबर वाटलं असतं, नद्या सुप्रसन्न वाहत होत्या आणि तुम्ही लगेच पहिला पर्याय निवडून तो रंगवला असता. परंतु खालचे 3 पर्याय देखील आपण वाचले पाहिजे आणि
या प्रश्नात असं लक्षात आलं की चारही पर्याय बरोबर आहेत आणि म्हणून प्रश्नाचा पर्याय योग्य पर्याय आहे तिसरा अ ब क ड बरोबर आहे आणि मग तो तिसरा पर्याय क्रमांक आपल्याला रंगवायचा आहे. उतार्यात किती जोड शब्द आले आहेत? पुढचा प्रश्न आहे बघा, उतार्यामध्ये किती जोड शब्द आलेले आहेत? आता आपण शब्द संपत्तीवरील प्रभुत्व हा घटक नंतर बघणारच आहोत. त्यामध्ये जोड शब्द हा एक उपघटक आलेला आहे. आता ह्या उतार्यामध्ये जोडून आलेले जे शब्द आहेत ते किती आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. आणि तुम्ही उतारा जर पुन्हा काळजीपूर्वक बघितला तर असं लक्षात येईल की या उतार्यामध्ये खेडीपाडी, त्यानंतर मुलीबाळी, गाई वासरे, त्यानंतर सोन्या मोत्या, पोरे बाळे, लेकी सुना, शेते भाते, गुरे वासरे, पशु पक्षी, झाडे झुडपे हे जोडून आलेले शब्द आहेत. आणि आता त्याचे पर्याय बघा, पर्याय क्रमांक 1 आहे 10, पर्याय क्रमांक 2 आहे 12, पर्याय क्रमांक 3 आहे 11 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 9. आता बालमित्रांनो, या प्रश्नपत्रिकेमधील हा जो दुसरा पर्याय दिलेला आहे 11, सॉरी, पर्याय क्रमांक पहिला 10 दिलेला आहे आणि तिसरा 11 दिलेला आहे. तुम्ही जर हे शब्द मोजले, खेडीपाडी हा एक पहिला शब्द, मुलीबाळी हा दुसरा शब्द, त्यानंतर गाई वासरांची हा तिसरा शब्द जोडून आलेला आणि सोन्या मोत्या वाचून हा चौथा शब्द, पोरे बाळे 5वा, लेकी सुना 6वा, शेते भाते 7वा, गुरे वासरे 8वा, पशु पक्षी 9वा आणि झाडे झुडपे 10वा. आता 10 हा पर्याय बरोबर आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 त्याच्यामध्ये 10 हे उत्तर आलेलं आहे. परंतु यामध्ये झाडे आणि झुडपे हा शब्द त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये मात्र वेगळा आलाय आणि त्यामुळं अंतिम उत्तर सूची जी जाहीर झाली होती 2022 ची, त्यामध्ये पर्याय क्रमांक पहिला 10 आणि पर्याय क्रमांक तिसरा 11 हे दोनही पर्याय बरोबर दिलेले आहेत. जर एखाद्या विद्यार्थ्यांनी 10 हे गृहीत धरून पहिला पर्याय रंगवलेला असेल तर त्यालाही मार्क दिलेले आहेत आणि पर्याय क्रमांक तिसरा 11 जोड शब्द गृहीत धरून जर तिसरा पर्याय रंगवलेला असेल तर त्यालाही नंतर अंतिम उत्तर सूचीमध्ये बरोबर दिलेलं होतं. म्हणजे याचे 2 पर्याय बरोबर दिलेले होते, पर्याय पहिला आणि पर्याय तिसरा. कारण झाडे झुडपे हा शब्द खरं तर जोड शब्द आहे, परंतु प्रश्नपत्रिकेमध्ये तो वेगळा दिसलाय म्हणून तो एक 11वा शब्द सुद्धा काही विद्यार्थी मोजू शकतात, म्हणून 2 पर्याय दिलेले आहे. असं कधी कधी प्रश्नपत्रिकेमध्ये एखादा प्रश्न थोडासा प्रिंटिंग मिस्टेक म्हणा किंवा अन्य काही कारणामुळे चुकीचा येऊ शकतो. परंतु असा जर प्रश्न आला आणि तुमच्या जर लक्षात आलं की हा प्रश्न चुकीचा आहे, यातील पर्याय 2 आलेले आहेत, अशा वेळेस अजिबात वेळ वायाला न घालवता तुम्हाला जो योग्य पर्याय वाटतो तो तुम्ही निवडायचा, त्याचा पर्याय क्रमांक रंगवायचा. परंतु त्या ठिकाणी जे काही पर्यवेक्षक असतील किंवा इतर कोणी अधिकारी असतील त्यांच्याकडे जाऊन त्यांना ते सांगत बसण्याचा प्रयत्न करायचा नाही, कारण त्यामध्ये तुमचा वेळ वायाला जाईल आणि त्या संबंधित शिक्षकांना किंवा अधिकाऱ्यांना त्या क्षणी त्या प्रश्नावर निर्णय देण्याचा अधिकार नसतो. आणि जर समजा असा खरोखरच चुकीचा प्रश्न असेल तर तो मात्र आपण आपल्या मुख्याध्यापकांमार्फत जी काही वेबसाईट साईट दिलेली असते त्या साईटवर नंतर तो आपला प्रश्न ज्यावेळेस पहिली उत्तर सूची जाहीर होती त्यानंतर काही दिवस आपल्याला वेळ दिलेला असतो, त्या वेळेमध्ये मग आपला आक्षेप मुख्याध्यापकामार्फत ऑनलाईन त्या साईटवर नोंदवायचा असतो आणि आपलं काय म्हणणं आहे ते त्या मुदतीमध्ये मांडायचं असतं. पेपर चालू असताना मात्र असा वेळ घालवायचा नाही, आपण पुढचा प्रश्न सोडवत राहायचंय. आता आपण प्रश्न तिसरा बघूया.
प्रश्न तिसरा, गोग्रास या शब्दाचा खालीलपैकी अर्थ कोणता? तर पर्याय दिलेले आहे, गाय गवत खाते. दुसरा पर्याय आहे, गाय गवताचा घास घेते. तिसरा पर्याय आहे, गायीला गोमाता म्हणतात. आणि चौथा पर्याय आहे, गायीला घातलेला घास. आता गो ग्रास या शब्दामध्येच तो अर्थ दडलेला आहे. गो म्हणजे गाय आणि ग्रास म्हणजे घास. तर गोग्रास म्हणजे गायीला घातलेला घास आणि तो उत्तरामध्ये चौथ्या पर्यायामध्ये आलेला आहे. म्हणून या प्रश्नाचा प्रश्न तिसऱ्याचा पर्याय क्रमांक 4 आपल्याला या प्रश्नपत्रिकेतील उत्तर सूचीत नोंदवायचा आहे. आता प्रश्न चौथा आणि 6वा साठी सूचना दिलेली आहे. एक खालील कविता वाचून, आता कविता बघा, प्रश्न 4 ते 6 साठी सूचना आहे, खालील कविता वाचून त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. तुम्हाला सगळ्यांना प्रश्नपत्रिका दिसत असेल स्क्रीनवर. तुम्ही झूम देखील करू शकता. झूम करून देखील तुम्ही प्रश्नपत्रिका बघू शकता आणि त्यावर कविता वाचन तुम्ही करू शकता. बघा बालमित्रांनो, कविता वाचूया आपण. रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा. मित्रा संगे माळावरती पतंग उडवीत फिरताना, तुला पाहिले गवतावरती झुलता झुलता हसताना. विसरून गेलो पतंग नभीचा, विसरून गेलो मित्राला, पाहून तुझला हरकून गेलो अशा तुझ्या रे रंग कळा. हिरवी नाजूक रेशीम पाती दोन बाजूला सळसळती, निळी निळुली एक पाकळी पराग पिवळे झगमगती. तळी पुन्हा अन गोजीरवाणी लाल पाकळी खुलती रे, उन्हामध्ये हे रंग पाहता भान हरपुनी गेले रे. वारा घेऊन रूप सानुले खेळ खेळतो झोपाळा, रात्र ही इवली होऊन म्हणते अंगाईचे गीत तुला. मला ही वाटे लहान होऊन तुझ्याहूनही लहान रे, तुझ्या संगती सदा राहावे विसरून शाळा घर सारे. अशा रीतीने ही कविता या ठिकाणी खूप छान आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेली दिसते. आता एकदा कविता पूर्ण काळजीपूर्वक वाचली की त्यानंतर एक एक प्रश्न वाचायचा आणि त्या खालचे सर्व पर्याय अगदी शांत चित्ताने वाचन करायचे आहे. प्रश्न चौथा आहे, या कवितेत कोणाचे वर्णन केले आहे? आता पहिला पर्याय आहे मित्रासंगे खेळण्याचे, 2 गवत फुलाचे, 3 गवताचे, 4 वारा आणि झोपाळा याचे. तर आता पहिल्याच ओळीमध्ये या ठिकाणी दिलेली आहे बघा, रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, म्हणजे गवत फुला या संदर्भात ही कविता या ठिकाणी आलेली आहे. म्हणून प्रश्न चौथ्यातला पर्याय क्रमांक 2 जो आहे गवत फुलाचे, हा पर्याय या कवितेतून बरोबर आहे हे आपल्या लक्षात येईल आणि तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि व्यवस्थित रंगवायचा आहे. आता प्रश्न 5वा, कवितेत आलेल्या विशेषण आणि नाम यांची बरोबर जोडी कोणती? आता कवितेमध्ये जे विशेषण नाम आलेले आहेत ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्यासाठी नाम आणि विशेषण हा भाग आपण अभ्यासायचा आहे, अभ्यासलेला असेल आणि त्यावर थोडस चिंतन मनन करायचं. आता या कवितेमध्ये बघूया आपण. पर्याय पहिला आहे 5व्या प्रश्नातला लाल पाकळी, दुसरा पर्याय आहे निळे पराग, तिसरा पर्याय आहे इवली पाती आणि चौथा पर्याय आहे काळी रात्र. तर मित्रांनो, पहिला जो पर्याय आहे लाल पाकळी, लाल पाकळी कवितेमध्ये बरोबर लाल पाकळी, पाकळी हे नाम आणि तिचं विशेषण लाल हे बरोबर आलेलं आहे. दुसरं का चुकीचं आहे तर त्या ठिकाणी पराग निळे नाही सांगितलेले, पिवळे पराग सांगितलेले आहेत, पण पर्यायामध्ये निळे पराग दिलेले आहे म्हणजे ते चुकीचं आहे. तिसऱ्या पर्यायामध्ये इवली पाती
हे त्यांनी दिलेले आहे पर्याय. परंतु कवितेमध्ये इवली पाती असा शब्द आलेला नसून रेशीम पाती हा शब्द बरोबर आलेला आहे, परंतु पर्यायामध्ये इवली दिली, त्याच्यामुळं तिसरा पर्याय देखील चुकीचा आहे. काळी रात्र का चुकीचा आहे, तर काळी रात्र हा शब्द कवितेत नाहीये, तर तिथे इवली रात्र हे विशेषण आलेलं आहे, इवली, म्हणून तो पर्याय चुकीचा आहे. पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, लाल पाकळी. पाकळी हे नाम आणि त्याचं पाकळी कशी आहे, तर ती लाल आहे आणि हे विशेषण बरोबर कवितेमध्ये आलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 5 मधील पहिला पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर प्रश्न 6वा, खालील चुकीचे विधान कोणते? बघा बर का, प्रश्न नीट समजून शांत चित्ताने वाचायचा आहे. चुकीचे विधान कोणते ओळखायचे सांगितलेलं आहे, बरोबर विधान ओळखायचं नाहीये. नाहीतर तुम्ही घाईमध्ये बरेच विद्यार्थी काय करतात, मराठी खूप सोपा आहे, खूप सोपा, अतिशय सोपा मराठी विषय असतो आणि लगेचच पहिला पर्याय वाचतात आणि तो बरोबर वाटतो आणि लगेच तो निवडून टाकणार. गवत फुला तुला पाहून मी हरकून गेलो हा पर्याय बरोबर आहे असं वाटतं लगेच आणि तुम्ही लगेच पर्याय क्रमांक 1 रंगून टाकता. परंतु तसं नाही, मराठी हा विषय देखील खूप अगदी शांत चित्ताने सर्व पर्याय वाचून सोडवायचा असतो. तर आपण हे सर्व पर्याय वाचूया. गवत फुला तुला पाहून मी हरकून गेलो हे विधान बरोबर आहे. तुझे रंग पाहताना भार हरपून गेले हे विधान देखील बरोबर आहे. शाळा घर विसरून तुझ्या बरोबर नेहमी राहावे असे वाटते, कवितेमध्ये हे विधान देखील बरोबर आलेलं आहे. मी तुला अंगाई गीत गावे हे मात्र चुकीचं विधान आलेलं आहे आणि म्हणून 6व्या प्रश्नाचा 4था पर्याय या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे, ते चुकीचं विधान आहे आणि म्हणून तो पर्याय आपण रंगवायचा. आता 7व्या प्रश्नाकडे जाऊया आपण. खालील वाक्यामध्ये एकूण किती सर्वनामे आहेत? बघा, आता वाक्य काळजीपूर्वक वाचायचं. ती त्याला म्हणाली, मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो. ती त्याला म्हणाली, मी तुला त्या घराजवळून येताना पाहिले म्हणून आम्ही थांबलो. या वाक्यामध्ये ती, त्याला, मी, तुला, आम्ही हे 1 2 3 4 आणि 5 सर्वनामे आलेली आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा या ठिकाणी बरोबर आहे आणि तो उत्तर सूचीमध्ये, अंतिम उत्तर सूचीमध्ये देखील बरोबर दिलेला आहे, 7वा पर्याय क्रमांक 1. त्यानंतर 8वा प्रश्न, वचनानुसार गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता वचन तुम्ही झूम करून प्रश्न आणि पर्याय बघू शकता. तिथे खाली घडा, सडा, खडा, घोडा. आता त्या गटाशी जुळणारा पर्याय आहे घोडा, कारण घडा, सडा, खडा, झाडा नाही येणार, योग्य पर्याय पाहिजे आपला. कडे नाही येणार, माड नाही येणार, तर तिथं घोडा हा शब्द बरोबर येतोय, म्हणून 8व्याचा पर्याय क्रमांक 1 घडा, सडा, खडा आणि घोडा हा पर्याय क्रमांक 1 गटाशी जुळणारा आहे, म्हणून तो पर्याय आपण निवडायचा आहे. आता 9वा प्रश्न, खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते? अतिशय सोपा प्रश्न आहे. आपण सोपा जरी असला तरी सर्व पर्याय वाचायचे. मधुरा पाणी पिते, आता हे वाक्य वर्तमान काळी आहे. माझे जेवण झाले हे वाक्य भूतकाळी आहे. मी चांगले भाषण करेन हे वाक्य मात्र भविष्यकाळी आहे. करेन क्रियापदावरून हे वाक्य भविष्यकाळी आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि 4था जो पर्याय होता तो गावाला गेला होता हे भूतकाळी वाक्य आहे. आणि आपल्याला प्रश्नामध्ये सांगितलं आहे की खालीलपैकी भविष्यकाळी वाक्य कोणते, तर मग भविष्यकाळी वाक्य 3ऱ्या पर्यायामधील आहे आणि ते आहे मी चांगले भाषण करेन.
मग 8व्याचा पर्याय क्रमांक 3, मी चांगले भाषण करेन, हा पर्याय तिसरा आपल्याला निवडायचा आहे. आता प्रश्न 10वा, योग्य विधेय वापरून वाक्य पूर्ण करा. उद्देश आणि विधेय हा घटक महत्वाचा आहे. तो आपण काळजीपूर्वक वाचायचा, अभ्यास करताना त्यावरची जास्तीत जास्त उदाहरणं समजून घ्यायचे, लक्षात घ्यायचे. आता या पेपर मधील या प्रश्नामध्ये जयश्रीने हा उद्देश आलाय, आपल्याला विधेय ओळखायचंय. आता जयश्रीने अक्षर सुंदर आहे हे वाक्य अर्थपूर्ण व्यवस्थित होत नाही, म्हणून तो पर्याय नाही. दुसरं, जयश्रीने मैदानावर गेली, नाही होत, हे वाक्य योग्य होत नाही, म्हणून दुसरा पर्याय पण नाही. आपण वाक्य तयार करून बघायचं. जयश्रीने इकडे ये, तिसऱ्या पर्यायातलं वाक्य सुद्धा बरोबर होत नाही. आणि चौथा पर्याय आहे, जयश्रीने छान कविता केली. जयश्रीने छान कविता केली हे वाक्य पूर्ण योग्य रीतीने झालेलं आहे, म्हणून या वाक्यातला उद्देश जयश्रीने आणि विधेय छान कविता केली, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा या ठिकाणी बरोबर आहे. 10व्या प्रश्नातला पर्याय क्रमांक 4 योग्य आहे आणि तो योग्य पर्याय, त्याचा क्रमांक 4 आपण व्यवस्थित उत्तरपत्रिकेमध्ये रंगवायचा आहे. आता प्रश्न 11वा, पुढील पर्यायातून शुद्ध शब्द ओळखा. शुद्ध शब्द, अशुद्ध शब्द यासाठी व्याकरणाचा चांगला अभ्यास करणं, जास्तीत जास्त सरावात्मक वाक्य असेल किंवा शब्द असेल ते आपण अभ्यासताना लक्षात घ्यायचे आहेत. यासाठी आपण इयत्ता 5वीचे, त्याचप्रमाणे 4थीचे, 3रीचे मराठी विषयाचे जे पुस्तक आहेत, शक्य होईल तेवढे काळजीपूर्वक आपण वाचन करायचे आहे. त्या धडे किंवा आपला चालू वर्षीचे जे मराठीचे पुस्तक आहे त्यातील जे धडे आहेत, कविता आहेत, त्यामधील वाक्य, शब्द हे काळजीपूर्वक जरा विशेष लक्ष देऊन वाचायचे. म्हणजे त्यामध्ये तुमचं मग विरामचिन्हे देखील लक्षात येतील, शुद्ध अशुद्ध देखील लक्षात येईल. त्याचप्रमाणे कुठे वाक्प्रचार आला आहे का, कुठे म्हणी आल्या आहे का, कुठे जोडून शब्द आले आहे का, हे अभ्यासक्रमातील पुस्तकांचं वाचन काळजीपूर्वक केल्यानंतर हा भाग सोडायला जास्त वेळ तुमचा जाणार नाही. आता या प्रश्नामध्ये 11व्या प्रश्नामध्ये शुद्ध शब्द ओळखा, यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे प्रार्थना, दुसरा पर्याय आहे प्रार्थना, चुकीचा शब्द आहे दुसरा, तिथे न चुकीचा आलेला आहे. तिसरा पर्याय प्रार्थना, तो पण चुकीचा आहे. आणि चौथा पर्याय आहे प्रार्थना, तो चुकीचा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हा बरोबर आहे, प्रार्थना. जास्त वेळ न घालवता लगेच पहिला पर्याय आपण निवडून टाकायचा आहे. 11व्यातला पहिला पर्याय रंगवल्यानंतर प्रश्न क्रमांक 12 ते 14 साठी काय सूचना आहेत त्या आता आपण या प्रश्नपत्रिकेतील बघूया. खालील संवाद वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. खालील संवाद वाचत असताना संवाद वाचन करून घेऊया आपण. मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5-6 तारखेला तुमच्याकडे येतोय. बघा बरं का, वाक्य काळजीपूर्वक वाचा. वाचत असताना आपल्याला संवादात किती व्यक्ती आहे, कोण बोलतय, हे सगळं लक्षात घ्यायचं आहे. कोणाचा फोन होता ग गीता? आई दीप्तीचा फोन होता. आत्या, दीपू, दीप्ती सगळेच पुढच्या महिन्यात गावी येणार आहे. अगं पुढच्या महिन्यात म्हणजे नक्की किती तारखेला येणार आहे? अरे चा, तारीखच विसरले ग मी. अगं लक्षात राहत नसेल तर लिहून ठेवावं. हो बाबा. बघा आता इथे बाबा चा उल्लेख आलेला आहे, लिहून ठेवलंय. हे बघा 5 किंवा 6 तारखेला. बघ बरं झालं ना लिहिलंच ते. आता हे बाबाचं वाक्य आहे बघा.
म्हणजे हे आपण वाचत असताना संवादामध्ये कोणतं वाक्य कोणाचं असू शकेल याचा देखील तर्क लावायचा आहे, याचा देखील विचार मनामध्ये ठेवायचा आहे. आता यावर प्रश्न, या उत्तरावर 12, 13, 14 क्रमांकाचे प्रश्न आलेले आहेत. आता प्रश्न 12वा, वरील संवादात किती व्यक्तींचा उल्लेख आहे? आता उत्तर वाचताना तुमच्या लक्षात आले असेल, वरील संवादामध्ये बघा मामा मामी यांचा उल्लेख आलेला आहे, 2 झाले. त्यानंतर आत्या तिसरे, त्यानंतर चौथा उल्लेख आलेला आहे दीपू, 5वा उल्लेख आलेला आहे दीप्ती 5, आणि 6वा उल्लेख आलेला आहे बाबांचा, बाबा हा 6 व्यक्तींचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे, या संवादामध्ये आलेला आहे. हे तुमच्या बारीक संवाद वाचल्यानंतर लक्षात येईल. आणि 6 हा पर्याय तिसरा आलेला आहे 12व्या प्रश्नातला, म्हणून पर्याय क्रमांक 3 12व्याचा आपल्याला निवडायचा आहे. आता प्रश्न क्रमांक 13वा, अरे चा तारीख विसरलेच ग मी, असे गीता कोणाला म्हणाली? आता हे वाक्य कुठं आलेलं आहे बघा, अरे चा तारीख विसरले ग मी. आणि हे वाक्य संवादामध्ये ज्या ठिकाणी आलंय तो भाग जर आपण वाचला तर आपल्या असं लक्षात येईल की असे गीता आईला म्हणालेली आहे. आणि आई हा पर्याय बरोबर जो आहे तो पर्याय क्रमांक 2 ला आहे. आणि 13व्याचा मग पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपल्याला निवडायचं आहे. बाबाला नाही म्हणाली ती, आत्याला पण नाही म्हणाली, आत्या दीप्ती तर येणार आहेत, त्यांना ती म्हणालेलीच नाही. आई बरोबर गीता बोलते, म्हणजेच ती त्या आईला म्हणालेली आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 13व्याचा आपल्याला निवडावा लागेल आणि तो आपण बरोबर आहे. आता प्रश्न 14वा, आत्या दीप्ती आणि दीपू गावाला केव्हा जाणार आहेत? आता सोपं आहे, त्या ठिकाणी दुसऱ्याच ओळीमध्ये आलेला आहे बघा, मामा मामीला सांग पुढच्या महिन्यात 5-6 तारखेला तुमच्याकडे येतोय. म्हणजेच ती केव्हा जाणार आहे तर पुढच्या महिन्यात 5-6 तारखेला. जास्त वेळ वायाला न घालवता असे पर्याय आपल्याला निवडता येतील. आणि 14व्यातला मग तो पर्याय आहे चौथा, पुढच्या महिन्यात 5-6 तारखेला दीपू गावाला जाणार आहे, आणि तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे चौथा. आणि अशा रीतीने 12, 13 आणि 14 प्रश्न या ठिकाणी या संवादाच्या माध्यमातून सोडवता येतील. आता प्रश्न 15वा, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल प्रश्न 15वा. प्रश्न वाचा, चौकटीत दिलेल्या अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीतील 5, 6 व 7 क्रमांकाची अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता बघा, म्हणी पाठांतर करणं खूप गरजेचं आहे. खूप वेगवेगळ्या म्हणी येत असतात आणि या म्हणींसाठी आपल्याला वाचन फार महत्वाचं आहे. म्हणींचा संग्रह आपल्या वाचनामध्ये जास्त पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणी, अवघड म्हणी देखील येतात आणि त्या म्हणी उलट सुलट शब्द क्रमाने लावून आलेल्या असतात आणि तो उलट सुलट क्रम लावून योग्य म्हण आपल्याला तयार करायची असते. आणि नंतर मग त्यावर जो काही प्रश्न विचारलेला आहे तो समजून घेऊन त्या प्रश्नाच्या उत्तराकडे आपल्याला जायचं आहे. आता बघा, या ठिकाणी जे पर्याय कोड्यासारखा प्रकार दिलेला आहे, चौकटीमध्ये वेगवेगळे अक्षर दिलेले आहेत आणि मग त्या अक्षरांच्या मदतीने आपल्याला म्हण तयार करायची आहे. आणि तुम्ही जर लक्षात घेतलं सर्व अक्षर तर असं लक्षात येईल की या अक्षरांच्या मदतीने उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही म्हण तयार होईल. तुम्ही लावून बघा, तुमच्या समोर प्रश्न आहे, पर्याय आहे, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग ही म्हण या दिलेल्या अक्षरांपासून तयार होईल. आणि मग आता प्रश्न काय आहे तर
या म्हणीतील 5, 6 व 7 क्रमांकाची अक्षरे घेऊन येणाऱ्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे. मग आता आपल्याला पहिल्या क्रमांकाचा शब्द आहे उ, दुसरा आहे ता, चौथा आहे 1, 2, 3, पहिला उ, ता व ळा, पाचवा शब्द आहे न आणि 6वा शब्द आहे व आणि 7वा शब्द आहे रा आणि पुढे गुडघ्याला बाशिंग, याला पुढचे क्रम येतील. परंतु आपल्याला प्रश्नात फक्त 5, 6, 7 क्रमांकाची अक्षरे घेऊन जो शब्द आहे तो आहे नवरा. आणि मग नवरा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द पर्यायातून आपल्याला शोधायचा आहे. तर नवरा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधताना आपल्याला पर्याय बघायचे आहेत. पहिला पर्याय आहे नवरी, दुसरा पर्याय आहे चढण, तिसरा पर्याय आहे खाली, चौथा पर्याय आहे हुशार. आता प्रश्न मात्र काळजीपूर्वक वाचा तुम्ही. प्रश्नात भाग शेवटचा याच्यामध्ये तो आलेला आहे की शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता, तर नवरा या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द नवरी हा येईल आणि मग तो पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून 15चा पर्याय क्रमांक 1 आपल्याला उत्तर सूचीमध्ये रंगवायचा आहे. आता 16वा प्रश्न, खालील वाक्य 4 भागात विभागले आहे, त्यातील चुकीचा भाग ओळखा. 4 भागात वाक्य विभागलेला आहे बघा. मडक्यांची हा एक भाग, थप्पी हा एक भाग, तिसरा भाग लावली आणि चौथा भाग होती, असे 4 भाग त्यांनी प्रश्नपत्रिकेत दिलेले आहे. तुम्ही प्रश्न बघा आणि त्याचे पर्याय दिलेले आहेत. 1 मडक्यांची, 2 लावली, 3 थप्पी आणि 4 होती. आता या प्रश्नामध्ये देखील 2 पर्याय बरोबर आहेत बघा. प्रश्न पर्याय क्रमांक 1 मडक्यांची, कारण मडक्यांची प्रश्नात काय दिलेला आहे त्यातील चुकीचा भाग ओळखायला सांगितलेला आहे आपल्याला. मडक्यांची थप्पी लावली होती, मडक्यांची थप्पी नसते, मडक्यांची उतरंड असते, त्यामुळे मडक्यांची हा शब्द चुकीचा आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा देखील पर्याय आपल्याला निवडायचा येतो. त्याचप्रमाणे जर समजा मडक्यांची शब्द जर ठेवला आणि थप्पी शब्द जर आपण चुकीचा आहे असं गृहीत धरलं, तर कारण त्या ठिकाणी मडक्यांची जर ठेवलं तर मडक्यांची उतरण शब्द तिथं पाहिजे होता थप्पीच्या ऐवजी, आणि तिथं थप्पी शब्द आलाय, उतरंड नाही आला. म्हणून तिसरा जो पर्याय आहे थप्पी, तो देखील चुकीचा बरोबर आहे. कारण मडक्यांच्या ऐवजी आपण तिथं पोत्यांची जर म्हटलं, मडक्यांची हा शब्द चुकीचा आहे आणि तिथं जर पोत्यांची शब्द जर म्हटलं, पोत्यांची थप्पी लावली होती, तर वाक्य बरोबर येतं. म्हणून पर्याय क्रमांक 3 पण बरोबर आहे. आणि समजा आपण मडक्यांची हा शब्द ठेवला आणि थप्पी शब्द चुकीचा आहे असं गृहीत धरलं, तर त्या ठिकाणी उतरण शब्द बरोबर येऊ शकतो आणि मडक्यांची उतरण लावली होती, म्हणून पर्याय क्रमांक 1 देखील बरोबर येऊ शकतो. म्हणून 16 मधले 2 पर्याय बरोबर आहेत, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3. आणि हे तीनही पैकी जो कोणता पर्याय तुम्ही निवडला तर असं चूक सहसा होत नाही प्रश्नपत्रिकेमध्ये, परंतु बायचान्स एखाद्या वेळेस जर झाली तर अंतिम निर्णय त्या संदर्भातील जी तज्ञ कमिटी असते ती घेत असते आणि योग्य ते मार्क त्या ठिकाणी देत असते. तर या 16व्या प्रश्नासाठी अंतिम जी उत्तर सूची जाहीर झालेली आहे त्यामध्ये देखील 2ही पर्याय बरोबर दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 1. आता प्रश्न 17वा, मेज. मेज हा कोणता इंग्रजी शब्दाला पर्यायी शब्द आहे, तर पटकन आपण सांगू शकतो की टेबल. 17वा प्रश्नासाठी आपण चौथा पर्याय टेबल हा बरोबर आहे. रेडिओ होऊ शकत नाही, वेब होऊ शकत नाही, फोन होऊ शकत नाही, चौथा पर्याय बरोबर आहे. म्हणून 17चा पर्याय क्रमांक 4. आता पुढे 18वा प्रश्न. 18वा प्रश्न आहे समानार्थी नसलेला अचूक शब्द कोणता. समानार्थी नसलेला बर का,
18व्या याच्यामध्ये समानार्थी नसलेला हा भाग महत्वाचा आहे आणि अंडरलाईन केलेला शब्द कोणता आहे? पाण्याची. तर 18व्या प्रश्नामध्ये पाण्याची या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला निवडायचा आहे. समानार्थी नाही पाहिजे. जीवन, जल आणि सलील हे समानार्थी आहे. निर्मळ हा शब्द समानार्थी नसलेला आहे म्हणून 18चा पर्याय क्रमांक येईल. आता 19 पुढील अलंकारिक शब्द ओळखा. 19 पर्याय क्रमांक त्यामध्ये पर्याय आहेत अक्षरशत्रू, अनासक्त, देशभक्त, अरण्य पंडित. म्हणून यामध्ये 19व्या प्रश्नामध्ये अक्षरशत्रू आणि अरण्य पंडित हे दोन अलंकारिक शब्द आहेत. अनासक्त आणि देशभक्त नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 मध्ये बघा अ आणि ड बरोबर आहे. म्हणून 19 पर्याय क्रमांक 3 बरोबर दिलेला आहे. तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. आता 20वा प्रश्न. तिठा हा शब्द कोणत्या शब्दसमूहाबद्दल आला आहे ते पर्यायातून निवडा. तर तिठा हा शब्द 3 रस्ते जेथे एकत्र मिळतात त्या भागाचा आलेला आहे आणि म्हणून 20व्याचं पर्याय क्रमांक 2. आपल्याला वेळ कमी आहे. 20व्याचं पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आपण निवडायचं आहे. त्यानंतर 21 गटात न बसणारा शब्द कोणता? झाडे, वेली, झाडे, झुडपे, झाडांवर, झाड, झाडोरा. आता 1, 2 आणि 4 नंबरचे जोड शब्द आहेत ते बरोबर आहेत. झाडावर हा शब्द गटात न बसणारा आहे. जोड शब्द नाही येतो. म्हणून 21 पर्याय क्रमांक 3 हा आपल्याला निवडायचा आहे, गटात न बसणारा. आता त्याच्यानंतर 22वा प्रश्न. पुढील पिलूदर्शक शब्दांची चुकीची जोडी ओळखा. पिलूदर्शक शब्दांची चुकीची जोडी. आता शेळीचे करडू बरोबर आहे. म्हैस कोकरू नाही. म्हैस कोकरू ही चुकीची जोडी आहे. रेडकू हे तिथं पाहिजे परंतु तिथं कोकरू आलाय म्हणून पर्याय क्रमांक 2 निवडायचा होता आपल्याला. 22 पर्याय क्रमांक 2. घोडा शिंगरूत चुकीचा आहे. हरिण पाडत चुकीचा आहे. आपण 23व्या प्रश्नाकडे जाऊया. दिलेली अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवा व त्या शब्दातील पहिल्या 3 अक्षरापासून बनलेला शब्दाचा अर्थ ओळखा. आता भ, अ, व प्रश्न 23वा चालू आहे आपला. हे जे अक्षर दिलेले आहेत ते जर आपण जुळवले तर अतिथी भवन हा शब्द तयार होईल. अतिथी भवन आणि त्यामध्ये पहिले 3 शब्द जे आहेत ते आहेत अतिथी. आता त्याचा अर्थ आहे अतिथी म्हणजे पाहुणा आणि मग 23व्याचं पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे. अतिथी म्हणजे पाहुणा हा अर्थ आपल्याला निवडायचा आहे. दिवस, घर, सदन हे चुकीचे आहे म्हणून 23 पर्याय क्रमांक 1. आता 24वा प्रश्न. स्वच्छ, स्वागत, स्वार्थ, स्वप्न, स्वरा हे शब्द वर्णानुक्रमे लावल्यास मध्यभागी कोणता शब्द येईल? आता यासाठी तुम्ही वर्णमालेचा थोडासा अभ्यास करायचा आहे. वर्णमालेतील शब्दांचा, अक्षरांचा क्रम योग्य रीतीने समजून घ्यायचा आणि तो लक्षात ठेवायचा. इथं जर आपण हे शब्द पर्याय दिलेले लावले तर पर्याय क्रमांक 2 हा या ठिकाणी योग्य आहे. मध्यभागी कोणता शब्द येईल तर स्वरा हा शब्द मध्यभागी येईल. पुढचा प्रश्न 25वा. पुढील अचूक जोडीचा पर्याय क्रमांक निवडा. त्यामध्ये जोड्या दिलेल्या आहेत. पहिला शिक्षण दिन 11 नोव्हेंबर. शिक्षण दिन 11 नोव्हेंबरला बरोबर आहे. पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो आणि म्हणून 11 नोव्हेंबर शिक्षण दिन हा पर्याय बरोबर आहे. बाल दिन 14 नोव्हेंबर चुकीचा आहे. बाल दिन 24 जानेवारीला असतो. विज्ञान दिन 29 फेब्रुवारी दिलेला आहे तो चुकीचा आहे. विज्ञान दिन 28 फेब्रुवारीला डॉक्टर CV रमन यांचा रमन इफेक्ट हा जो शोध त्यांनी लावला होता त्यासाठी तो दिवस 28 फेब्रुवारी विज्ञान दिन म्हणून साजरा केला जातो. त्यामुळं इथं 29 फेब्रुवारी तो देखील चुकीचा आहे म्हणून पर्याय क्रमांक 25व्यातला 1 आपल्याला निवडायचा आहे. अशा रीतीने मराठी हा भाग 2022 या प्रश्नपत्रिकेतील ये संचातील हा भाग आपण बघितलाय. आता पुढचा जो घटक अभ्यासायला या ठिकाणी आज चर्चेला दिलेला होता.
15 मिनिटं आपल्याकडं आहेत. आपण पुढचा जो घटक दिला होता तो आता त्याकडे वळूया. त्याची देखील स्क्रीन मी शेअर करेल आपल्याला. बघा बालमित्रांनो, आपल्याला मराठी विषयामध्ये मुख्य जे घटक आहेत ते 4 आहेत. यामध्ये वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे या घटकावर 24% भारांश आहे, म्हणजे 6 प्रश्न 12 मार्कासाठी या घटकावर आहेत. तर दुसरा घटक होता कार्यात्मक व्याकरण आणि त्यावर 20% भारांश म्हणजे 5 प्रश्न त्यावर विचारले जाणार आहेत कार्यात्मक व्याकरणावर 10 गुणांसाठी. आणि तिसरा जो घटक आहे भाषेचा व्यवहारात उपयोग, ज्यावर काल चर्चा झाली, 24% भारांश म्हणजे 6 प्रश्न 12 मार्कासाठी या घटकावर आहेत. आणि मराठीतील सर्वात मोठा जो घटक आहे शब्द संपत्तीवरील प्रभुत्व, यावर 32% भारांश आहे मराठीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये. तो घटक आज या ठिकाणी आपण चर्चेत घेतोय. 32% म्हणजे जवळजवळ 8 प्रश्न या शब्द संपत्तीवरील प्रभुत्व या घटकावर आहेत, म्हणजे 8 दूने 16 मार्काला हा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे. आता यामध्ये उपघटक बरेच आहेत. यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, शब्दकोडी, त्यानंतर जोड शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, घरदर्शक शब्द, पिलूदर्शक शब्द, अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे, वर्णानुक्रमे शब्दक्रम लावणे, एकाच शब्दाचे भिन्न अर्थ शोधणे, त्याचप्रमाणे सारखे शब्द, ध्वनिदर्शक शब्द, त्याचबरोबर भाषाविषयक सामान्य ज्ञान हा देखील भाग यामध्ये येतो. तर आता समानार्थी शब्द पहिला घटक, खूप घटक आहेत या शब्द संपत्तीवर वरील प्रभुत्व या मुख्य घटकामध्ये. आता समानार्थी शब्द आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि जास्तीत जास्त समानार्थी शब्दांचा आपल्याला शब्दसंग्रह वाढवायचा आहे. समानार्थी शब्द सोपे आहेत, त्यामुळे त्यावर जास्त काही वेळ या ठिकाणी आज घालायची गरज नाही. आपण मात्र जास्तीत जास्त समानार्थी शब्द वाचायचे आणि त्याचा अर्थ समजून घेऊन ते सोडवायचे. आता यावर नमुना दाखल काही प्रश्न आपण सहज 1-2 प्रश्न घेऊया. प्रश्न समजा यावर कसा प्रश्न असतो, थोडक्यात 1-2 प्रश्न घेऊ. डावीकडे दिलेल्या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. आता डावीकडे शब्द कोणता दिलाय, वावर, आणि पर्याय दिलेला आहे जमीन, पृथ्वी, शेत, प्रसार. अशा प्रकारचा प्रश्न असू शकतो. डावीकडे दिलेला शब्द आणि त्यातून पर्यायातून त्याचा समानार्थी शब्द योग्य रीतीने निवडा. मग आता वावर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे, तर शेत, म्हणून त्याचा पर्याय क्रमांक 3 निवडायचा आहे. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न असू शकतो, अधोरेखित शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. आता एक उदाहरणादाखल घेऊया आपण. आधी मानवाला त्याचे पुन्हा कुतूहल वाटले. आता कुतूहल शब्दाखाली रेष मारलेली आहे, तो अधोरेखित शब्द आहे. मग त्या कुतूहल शब्दाचा काय करायचं सांगितलेलं आहे, समानार्थी शब्द ओळखायचा आहे. प्रश्न नीट समजून घ्यायचा. प्रश्न समानार्थी विचारलाय का विरुद्धार्थी विचारलाय का काय विचारलं ते एकदा समजून घ्यायचं. तर कुतूहल शब्दाचा समानार्थी शब्द विचारलाय आणि पर्याय आहे आनंद, नवीन, नवल, नाविन्य. तर कुतूहलचा समानार्थी शब्द आहे नवल.
म्हणून पर्याय क्रमांक 3 हा आपल्याला निवडायचा आहे. आता अशा रीतीने यावर समानार्थी शब्दावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. डावीकडे दिलेल्या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. समानार्थी असलेला शब्द ओळखा असाही प्रश्न येऊ शकतो, किंवा समानार्थी नसलेला शब्द ओळखा असाही प्रश्न येऊ शकतो, किंवा समान अर्थाच्या शब्दाची चुकीची जोडी ओळखा हा देखील शब्द आपल्याला ओळखायला सांगितला जातो. आणि मग आपण आपल्याकडे जर समानार्थी शब्द संग्रह चांगला असेल तर आपल्याला तो प्रश्न वाचून त्यावर योग्य पर्याय आपल्याला निवडता येईल. त्यानंतर समानार्थी शब्दानंतरचा पुढचा जो घटक आहे विरुद्धार्थी शब्द. आता विरुद्धार्थी शब्द म्हणजे उलट अर्थाचे शब्द. आपल्याला सर्वांना माहित आहे उलट अर्थाचे शब्द वाचताना देखील कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. काही उदाहरणं आपण घेऊ. उलट अर्थाचे शब्द म्हणजे विरुद्ध अर्थाचे शब्द आपण वाचन करायचे. प्रश्नपत्रिकेत काय प्रश्न आलाय तो काळजीपूर्वक समजून घ्यायचा आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा असा प्रश्न येऊ शकतो. तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त विरुद्धार्थी शब्दाचं वाचन करायचं, त्याचा अर्थ समजून उमजून वाचन करायचं. आता अधोरेखित शब्द तुमच्या समोर स्क्रीनवर दिसत असेल. एक नमुना प्रश्न, खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. माणसाचे जीवन क्षणभंगुर आहे याच्या खाली अंडरलाईन केलेली आहे आणि तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पर्याय क्रमांक 1. 2. राजाने सेवकांना हुकूम दिला. हुकूम शब्दाखाली अंडरलाईन आहे आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द हुकूम आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे विनंती. म्हणून दुसऱ्याचा पहिला क्रमांक आपल्याला निवडायचा आहे. प्रश्न काय विचारलाय? शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा असा प्रश्न येऊ शकतो. किंवा प्रश्न काय येऊ शकतो? डावीकडे दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून निवडा. आणि मग डावीकडे शब्द दिलाय समजा कमाल आणि पर्याय दिलेले आहे जास्त, कमल, कमी, पुष्कळ. आता कमाल म्हणजे कमीत कमी आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द जास्त हा योग्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 आपल्याला तिथे निवडायचा आहे. सहज आणखी एक उदाहरण घेऊ. भसाडा. डावीकडे शब्द आहे भसाडा आणि पर्याय पुढे दिलेले आहेत सुरेल पहिला पर्याय, दुसरा कर्कश, तिसरा मोठा आणि चौथा सुसह्य. तर त्यामधला पर्याय क्रमांक 1 विरुद्धार्थी शब्द आहे सुरेल. भसाडा विरुद्ध सुरेल म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी निवडायचा आहे. आता पुढचा घटक जो आहे तो शब्दकोडी. शब्दकोडी यामध्ये उदाहरणादाखल काही प्रश्न आपण घेऊ. बघा तुमच्या समोर एक प्रश्न दिसतोय. रिकाम्या चौकटीत अंकाच्या जागी अनुक्रमे कोणती अक्षरे ठेवल्यास उभे तीनही शब्द अर्थपूर्ण होतील? पर्याय या ठिकाणी हे बघा स व ग हे जे 4 पर्याय तुम्हाला दिसत आहेत आणि ते योग्य ठिकाणी वापरायचे आहेत. तुम्ही जर ते शब्द बघितले तर तिसरा पर्याय त्या ठिकाणी बरोबर आहे. नमन, वमन आणि गमन हे तिसऱ्या पर्यायातील अक्षर ठेवल्यानंतर अर्थपूर्ण शब्द तयार होतील. त्याचा आणखी एक सरावात्मक प्रश्न आपण घेणार आहोत. दुसरा प्रश्न प्रकार कसा असू शकतो यामध्ये? तर 1 ते 5 रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर घातल्यास अर्थपूर्ण शब्द होणार नाही? अर्थपूर्ण शब्द होणार आहे असंही विचारू शकतात किंवा अर्थपूर्ण शब्द होणार नाही असाही प्रश्न येऊ शकतो. आपण प्रश्न कसा आहे त्या अनुषंगाने पर्याय शोधायचा आहे. शब्दकोडी सोडवण्यासाठी आपल्याजवळ शब्द संपत्ती असणं खूप गरजेचं आहे. जास्तीत जास्त वाचन खूप महत्वाचं आहे. जास्तीत जास्त शब्द व त्याचे अर्थ माहीत असण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त वेळ वाचनासाठी द्यावा लागेल. मराठीला वाचन खूप महत्वाचं आहे, पाठांतर खूप महत्वाचं आहे. आणि हे जर असेल तर असे प्रश्न सोडवायला आपल्याला जास्त वेळ लागत नाही. प्रश्न कसा आहे? प्रश्न असाही असू शकतो. रिकाम्या चौकटीत कोणते अक्षर ठेवल्यास ते दोन्ही शब्द समानार्थी शब्द होतील?
उभा शब्द पण आणि आडवा शब्द पण. तर अशा प्रकारचा प्रश्न सोडवताना सर्व पर्याय वाचायचे आणि त्यानंतर योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. समानार्थ असलेले जोड शब्द. आता इतर जोड शब्द या ठिकाणी दिलेले आहेत, तर ते देखील समानार्थ असलेले म्हणजे एकाच अर्थाचे जोडून आलेले शब्द. उदाहरणार्थ आमिर उमराव, गाठभेट, जाप्या, दंगा मस्ती, हे काय झाले एकाच अर्थाचे शब्द आहेत. असा शब्दसंग्रह देखील आपल्यामध्ये आपल्या पाठांतरामध्ये असला पाहिजे. विरुद्धार्थी जोड शब्द. अधिक उणे, अधिक म्हणजे आणि उणे म्हणजे वेगवेगळ्या अर्थाचे पण तो जोडून आलेला आहे. असे विरुद्धार्थी असलेले जोड शब्द सुद्धा आपल्या वाचनात पाहिजे आणि मग त्यावर आधारित आलेला प्रश्न आपल्याला सोडवता येईल. जोडून येणारे इतर शब्द अंधाधुंदी वगैरे, आदळआपट, अघळ पघळ यासारखे जोड शब्द देखील आपल्या वाचनात आलेले पाहिजे. आता पुढे अलंकारिक शब्द. अलंकारिक शब्दामध्ये त्या अलंकारिक शब्दातील जो मूळ अर्थ आहे तो वेगळा असतो. तो अर्थ समजणं गरजेचं असतं. आपल्या बोलण्यातील, लेखनातील एक प्रकारे सौंदर्य वाढवण्यासाठी अशा प्रकारचे शब्द, अलंकारिक शब्द वापरले जातात. उदाहरणार्थ 11वा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस, अतिशय रागीट माणूस, त्याच्यासाठी अलंकारिक शब्द वापरला जातो 11वा रुद्र. म्हणे काडी पैलवान. आता काडी पैलवान हा अलंकारिक शब्द आहे, पण त्याचा अर्थ काय आहे तर हडकुळा व्यक्ती. अशा रीतीने कपिलाष्टीचा योग म्हणजे अतिशय दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी जी संधी असते तिला कपिलाष्टीचा योग असं म्हणतात. तर अशा रीतीने या अलंकारिक शब्दाचा देखील आपल्याकडे जास्तीत जास्त वाचनातून संग्रह वाढला पाहिजे. यावर प्रश्न कसे येतात तर दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य अलंकारिक शब्दाची निवड पर्यायातून करा. उदाहरणार्थ सरळ मार्ग सोडून वाकड्या मार्गाने जाणे आणि मग त्याच्यासाठी पर्याय आहेत पांढरा हत्ती, मारुतीचे शेपूट, द्राविडी प्राणायाम, चांडाळ चौकडी. मग त्यातला पर्याय क्रमांक 3 जो अलंकारिक शब्द बरोबर आहे तर तो आपल्याला निवडावा लागेल. अशा रीतीने अलंकारिक शब्दावरचा वाचन आपल्याला वाढवायचा आहे. तुमचा जो घटक होता तो शब्दसमूहाबद्दल एक शब्द. उदाहरणार्थ आदिवासी ची छोटी वस्ती त्याला पाडा म्हणतात. या घटकातील प्रश्न सोडवायचे कसा, विचार कसा करायचा, यासाठी आपल्याला देखील आपल्या कडे जो काही शब्दसंग्रह आहे तो महत्वाचा आहे. मराठी विषयामध्ये वाचन, पाठांतर, तुमचा शब्दसंग्रह यासाठी 4थी 5वीचे पुस्तक, त्यातील पाठ्य, कविता, धडे याचं वाचन महत्वाचं आहे. अगदी क्षुल्लक किमतीचे म्हणजे कवडी मोल हे शब्दसमूहाबद्दल शब्द आहेत. यावर प्रश्न कसा असू शकतो तर दिलेल्या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड पर्यायातून करा. उदाहरणार्थ घरामागची मोकळी जागा त्याला काय म्हणतात तर त्याला परस म्हणतात. सर उद्या तास आहे की नाही? आता आता वेळ आपली या ठिकाणी संपलेलीच आहे जवळजवळ. आणि काही शंका असतील तर कुणी विचारू शकता. खर तर मराठीमध्ये होता अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करताना यामध्ये अनेक प्रकारचे शब्द माहिती असले पाहिजे. त्यासाठी खूप वाचन गरजेचं आहे.
आपल्याला शब्द माहीत असतील तर अर्थपूर्ण शब्द लवकर आपल्याला समजतात.